नमस्ते मित्रांनो, या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही या चॅनलमधून वेगवेगळे शैक्षणिक कोर्सेस तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आमच्या नवीन कोर्स व नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आय कॅन स्पीक लर्न टू स्पीक इन इंग्लिश हा कोर्स सोप्या व शास्त्रोक्त पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी डिझाइन केलेला आहे। ह्या कोर्सच्या प्रत्येक प्रकरणात आपण एक नवीन रचना शिकतो। तर चला मग आज अशीच एक नवीन रचना शिकूया। नमस्ते मित्रांनो, आय कॅन स्पीक लर्न टू स्पीक इंग्लिश कोर्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, मागील काही प्रकरणांपासून आपण टेन्सेस म्हणजे काळांचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणामध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ अभ्यासणार आहोत। सिंपल फ्युचर टेन्स समजण्यासाठी पुढील वाक्य बघा। मी उद्या तुला भेटेल, माझे काका उद्या येणार आहेत, महेश त्याला निरोप देईल, उद्या पाऊस पडेल, तुला तुझे पत्र पुढच्या आठवड्यात मिळेल, विनोद आपल्यासाठी तिकीट बुक करेल, रोहित नंतर विराट खेळण्यास येईल, शिखर 100 धावा करेल, तो ह्या महाविद्यालयात प्रवेश घेईल, ती आपल्याशी सहमत होईल। आता सिंपल फ्युचर टेन्सच्या इंग्लिशमधील वाक्यांची रचना समजून घेऊया। वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजे कर्त्याने होते। मित्रांनो, आपण आधीच्या प्रकरणांमध्ये अभ्यासले आहे की इंग्लिशमध्ये फ्युचर टेन्ससाठी शॅल किंवा विल ही सहाय्यक क्रियापद वापरली जातात। म्हणून सिंपल फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर शॅल किंवा विल वापरले जाते। सहाय्यक क्रियापदानंतर वर्ब म्हणजे क्रियापद येते व क्रियापदानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येते व शेवटी कॉम्प्लिमेंट म्हणजे इतर अशी रचना असते। ही रचना उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया। मी तुझ्या विरुद्ध तक्रार करेल। मित्रांनो, या वाक्यात तक्रार करण्याची क्रिया मी करत आहे, म्हणून मी म्हणजेच आय हे या वाक्यातील सब्जेक्ट आहे। आय नंतर शाल किंवा विल यापैकी एक सहाय्यक क्रियापद वापरले जाईल। वाक्यात तक्रार करण्याची क्रिया आहे। तक्रार करण्याला इंग्लिशमध्ये कंप्लेंट म्हणतात। कंप्लेंट हे क्रियापद शॅल किंवा विल नंतर वापरले जाईल। मित्रांनो, ह्या वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे, त्यामुळे वर्ब नंतर कॉम्प्लिमेंट येईल। ह्या वाक्यात तुझ्या विरुद्ध हे कॉम्प्लिमेंट आहे। तुझ्या विरुद्धला इंग्लिशमध्ये अगेन्स्ट यू असे म्हणतात। याप्रमाणे मी तुझ्या विरुद्ध तक्रार करेल ह्या वाक्याचे इंग्लिश भाषांतर आय विल कंप्लेंट अगेन्स्ट यू असे होईल। अजून एक उदाहरण बघूया। अक्षरा उद्या निर्णय घेईल। मित्रांनो, या वाक्यामध्ये निर्णय घेण्याची क्रिया अक्षरा करणार आहे, म्हणून अक्षरा ह्या वाक्यातील सब्जेक्ट आहे, म्हणून वाक्याची सुरुवात अक्षराने होईल। सब्जेक्ट नंतर शॅल किंवा विल यापैकी एक ऑक्झिलरी वर्ब वापरले जाईल व त्यानंतर वाक्यातील क्रियापद येईल। या वाक्यात घेणे हे क्रियापद आहे। घेण्याला इंग्लिशमध्ये टेक म्हणतात। वर्ब नंतर वाक्यातील ऑब्जेक्ट निर्णय म्हणजे अ डिसिजन येईल व शेवटी कॉम्प्लिमेंट उद्या म्हणजे टुमॉरो येईल। याप्रमाणे अक्षरा उद्या निर्णय घेईल ह्या वाक्याचे इंग्लिशमधील भाषांतर होईल अक्षरा विल टेक अ डिसिजन टुमॉरो। रचना व्यवस्थित समजण्यासाठी अजून काही वाक्यांचा सराव करूया। दिव्या वेळेत पोहोचेल। या वाक्याचे इंग्लिशमधील भाषांतर होईल दिव्या विल रीच इन टाइम। मी आज उशिरा घरी येईल। आय विल कम लेट टू होम। रवी हे घर विकत घेईल। रवी विल बाय धिस हाऊस। तो आपल्यासाठी लढेल। ही विल फाईट फॉर अस। आम्ही नवीन वर्ष गोव्याला साजरे करू। वी विल सेलिब्रेट अ न्यू इयर ॲट गोवा। आज चंद्र 8 वाजता उगवेल। द मून विल राईज ॲट 8 PM टुडे। मी उद्या तुला भेटेल। आय विल मीट यू टुमॉरो। माझे काका उद्या येणार आहेत। माय अंकल विल कम टुमॉरो। महेश त्याला निरोप देईल। महेश विल गिव्ह हिम अ मेसेज। उद्या पाऊस पडेल। इट विल रेन टुमॉरो। तुला तुझे पत्र पुढच्या आठवड्यात मिळेल। यू विल गेट युअर लेटर इन नेक्स्ट वीक। विनोद आपल्यासाठी तिकीट बुक करेल। विनोद विल बुक अ तिकीट फॉर अस। प्राचार्य त्यांना शिक्षा करतील। द प्रिन्सिपल विल पनिश देम। शिखर 100 धावा करेल।
शिखर विल स्कोर अ सेंचुरी. तो ह्या महाविद्यालयात प्रवेश घेईल. ही विल टेक अन ॲडमिशन इन दिस कॉलेज. ती आपल्याशी सहमत असेल. सी विल ॲग्री विथ अस. आता ह्या काळातील निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्यांची रचना समजून घेऊया. निगेटिव्ह वाक्यांमध्ये नेहमीप्रमाणे सहाय्यक्रिय क्रियापदानंतर नॉट वापरतात. सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल किंवा विल ही सहाय्यक्रिय क्रियापद वापरली जातात. त्यामुळे या काळातील निगेटिव्ह वाक्यांमध्ये शाल किंवा विल नंतर नॉट वापरतात. उदाहरणार्थ, मी तुझ्याशी बोलणार नाही. या वाक्याचे इंग्लिश भाषांतर होईल आय विल नॉट टॉक विथ यू. आम्ही नियम मोडणार नाही. वी विल नॉट ब्रेक द रूल्स. गणेश कार्यक्रमाला येणार नाही. गणेश विल नॉट कम टू अ प्रोग्राम. मी या हॉटेलमध्ये राहणार नाही. आय विल नॉट स्टे इन दिस हॉटेल. आम्ही तुमचे आमंत्रण स्वीकारणार नाही. वी विल नॉट ॲक्सेप्ट युअर इन्व्हिटेशन. आता ह्या काळातील क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांची रचना समजून घेऊया. सिंपल फ्युचर टेन्समध्ये नेहमीप्रमाणे प्रश्नाची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने होते व त्यानंतर वाक्यातील उर्वरित भाग येतो. सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल किंवा विल ही सहाय्यक्रिय क्रियापद वापरली जातात. म्हणून क्वेश्चनची सुरुवात शाल किंवा विलने होते. उदाहरणार्थ, तू हे कागदपत्रे वाचशील का? या प्रश्नाचे इंग्लिश भाषांतर होईल विल यू रीड दिस डॉक्युमेंट्स. तो उद्या मॉर्निंग वॉकला येईल का? विल यू कम टू मॉर्निंग वॉक टुमॉरो. ती सर्व पुरावे पुढच्या तारखेला सादर करेल का? विल सी प्रेझेंट ऑल प्रूफ्स टू नेक्स्ट डेट. तो आपल्या कार्यक्रमात सादरीकरण करेल का? विल यू परफॉर्म इन आवर प्रोग्राम. तू डॉक्टरांशी चर्चा करशील का? शॅल यू कन्सल्ट विथ अ डॉक्टर. मित्रांनो, या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे कशी असतील ते बघूया. विल यू रीड दिस डॉक्युमेंट्स. जर असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर देणारा उत्तर देईल येस आय विल रीड दिस डॉक्युमेंट्स किंवा नो आय विल नॉट रीड दिस डॉक्युमेंट्स. विल यू कम टू मॉर्निंग वॉक टुमॉरो. येस he will come to morning walk tomorrow किंवा no he will not come to morning walk tomorrow. Will she present all proofs to next date? Yes, she will present all proofs to next date किंवा no she will not present all proofs to next date. Will they perform in our program? Yes, they will perform in our program. No, they will not perform in our program. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती समजली असेल. काही शंका किंवा अभिप्राय असतील तर तुम्ही कमेंटमधून आम्हाला पाठवू शकतात. आम्ही नक्कीच आपल्याला प्रतिसाद देऊ. आता तुमच्या मोबाईलमधील आय कॅन स्पीक ॲपमध्ये जाऊन ह्या प्रकरणाची माहिती वाचा व त्याखालील सराव पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगले समजेल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. पुढील प्रकरणात एक नवीन रचना शिकण्यासाठी परत भेटूया. धन्यवाद.